Brought to you by Oxyridge. Manikchand Oxyridge, proudly Indian. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटलांची मागणी सरकारने मान्य केलेली नसली तरी सुद्धा मराठवाड्यातल्या मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमध्ये असलेल्या नोंदींच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यास फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. पण यामुळं आरक्षण नक्की कुणाला मिळणार आहे? असे कोणते लोक आहेत मराठा समाजातले ज्यांना आरक्षण मिळू शकतं किंवा कुणाला आरक्षण मिळणार नाहीये, याबाबतचं स्पष्टीकरण हे आता हळूहळू यायला लागलंय. पण खरंच हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या लोकांच्या नोंदी आहेत त्यांना आता जी प्रक्रिया येऊ घातलेली आहे, ग्रामीण भागामध्ये सरकारने जी सदस्यीय समिती स्थापन केली आहे ती चौकशी कशी करणार आहे, या सगळ्या प्रश्नामुळं आरक्षण नेमकं कुणाला मिळणार आहे आणि कुणाला मिळणार नाहीये हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न, आरक्षण नेमकं कुणाला मिळणार आहे? तर सरकारने जो GR जारी केला आहे त्यामध्ये पहिलेच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पात्र कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे पुढच्या प्रक्रियेनुसार. दुसरा मुद्दा महत्त्वाचा काय आहे, हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या लोकांच्या नोंदी आहेत त्यांनाच या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आताच्या मराठवाड्यातले 8 जिल्हे, म्हणजे पूर्वी हे 5 जिल्हे होते आणि हे जिल्हे सोलापूरच्या काही 40-50 गावं होती. ही गावं हैदराबाद संस्थांमध्ये होती आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे संस्थान महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आलं. तर त्यावेळेला या भूभागामधले म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार ज्या लोकांकडे नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे नोंदी नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे जमिनीची मालकी असल्याचे पुरावे नाही आहेत किंवा जमीन कसल्याचे पुरावे नाही आहेत, तर त्या लोकांना प्रतिज्ञापत्रही सादर करावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे या हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार ज्यांची नावं आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र जर मिळाली, त्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं तर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. पण त्यासाठी त्यांना एका प्रक्रियेतून जावं लागणार आहे आणि ती प्रक्रिया काय असणार आहे? स्थानिक समिती सरकारने स्थापन केलेली आहे काही 3 अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि ही समिती या प्रमाणपत्रांसाठीची प्रक्रिया ही राबवणार आहे. पण चौकशी झाल्यानंतर जातीचा दाखला देण्याची सोय ही करून देण्यात आली. पण तरी सुद्धा कुणबी नोंदी सापडणं, त्यात नाव असणं हैदराबाद गॅझेटमध्ये हे आरक्षण मिळण्याचा मुख्य आधार मानला जाणार आहे. आता आरक्षण कुणाला मिळणार नाही आहे, तर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण मिळेल, ज्यांचं नाव आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांच्याकडे पूर्वीचे काही दस्तऐवज आहेत त्यांना अप्लाय करता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्यांच्याकडे नोंदी नाहीये त्यांना आरक्षणापासून दूर राहावं लागणार आहे. पुरावे असल्यानंतर त्यांना अप्लाय करता येईल. ज्या लोकांकडे हैदराबाद गॅझेटच्या नुसार नोंदी नाही, जसं सरकार म्हणतंय की ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांना मिळेल, पण ज्यांच्या हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी नाही त्यांना सुद्धा आरक्षण मिळणार नाही, त्यांना अर्ज करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे नोंदी असल्या किंवा ज्यांच्याकडे पुरावे असले, काही लोकांनी प्रतिज्ञापत्र जरी सादर केली, परंतु स्थानिक समिती जी आहे त्या समितीच्या चौकशीत जर काही अर्ज अपात्र ठरले किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर ते अर्ज एक प्रकारे रद्द केले जाऊ शकतात. त्यामुळं अशा लोकांना कुणबी दाखले किंवा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. पण आता ज्या पद्धतीने मी त्या समितीचा सातत्याने उल्लेख करतोय की शासनाच्या GR मध्ये सुद्धा त्या समितीमध्ये कोण कोण असणार याबद्दलचे उल्लेख आहेत. त्या समितीमध्ये कोण असेल तर त्या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी असणार आहे, दुसरा ग्रामपंचायतीचा अधिकारी असणार आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, ग्राम विकास अधिकारी असणार आहे, आणि सहाय्यक कृषी अधिकारी, हे 3 अधिकारी त्या समितीमध्ये असणार आहे. आणि हे सगळे 3ही अधिकारी ही सगळी प्रक्रिया पाहणार आहेत. पण हैदराबाद गॅझेटमध्ये असं नेमकं काय आहे की जो मराठा समाजाला कुणबी मधून म्हणजेच ओबीसी मध्ये आरक्षण मध्ये एंट्री देण्यासाठी कारणीभूत ठरलाय? गॅझेट ऑफ निजाम डोमेन असं त्याचं नाव होतं. आणि त्यावेळेला मराठवाड्यामध्ये जे 5 जिल्हे होते त्या 5 जिल्ह्यांचे स्वतंत्र गॅझेट होते निजाम काळामध्ये. तर त्यामध्ये गाव, जिल्हा आणि गावनिहाय लोकसंख्येची जी माहिती आहे ती त्या गॅझेटमध्ये होती. प्रत्येक गावातल्या जात, जमाती, धर्म, पंथ, म्हणजे जे गावातले ज्या भागातले लोक राहतात त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती होती. त्यावेळेला मराठवाड्यामध्ये ज्या शेतजमिनी होत्या त्यामध्ये त्या काही कोरडो होत्या, काही बागायती होत्या, काही जिरायती होत्या. तर या सगळ्या शेतजमिनीचे सुद्धा रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की त्यावेळेला मराठवाड्यामध्ये जमीन कसणारा, जमीनमध्ये मेहनत करणारा किंवा पीक उगवणारा याला कुणबी असं म्हटलं जायचं. आणि त्यावेळेस लोकसंख्येची मराठा समाजाच्या बहुसंख्य मराठा समाज होता त्याचा उल्लेख हा कुणबी असा करण्यात आलेला आहे. त्यामुळं तालुका निहाय कुणब्यांची लोकसंख्येचे उल्लेख हे निजामकालीन दस्तावेजामध्ये आहेत, म्हणजेच गॅझेटमध्ये आहे. तर त्याचाच आधार घेऊन म्हणजे आता एखाद्या मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की फुलंब्रीमध्ये जर उदाहरणार्थ मराठवाड्यातला एका उदगीर सारखा तालुका असेल जिथे त्यावेळेला 5,000 कुणब्यांची लोकसंख्या असेल, तर आता
त्या नोंदी वाढलेल्या आहेत. त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं. पण सरकारने नोंदी असलेल्या लोकांना आरक्षणासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे, त्याला मान्यता दिली गॅझेटनुसार. आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना जर आरक्षण हवं असेल तर त्यांना पुढची प्रक्रिया ही पार पाडावी लागणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खरंच सरसकट आरक्षणासाठी काही महिन्यांची मुदत दिलेली असली तरी सुद्धा मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ही सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. परंतु जोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होत नाही, लोकांना अप्लाय करावं लागेल. त्यावेळेला त्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय गोष्टी सोप्या जात आहेत हे सुद्धा आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.